मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जो बनवलेला जो ग्रुप आहे त्याने ते सर्वजण ऐवजी हातबीटीचा नारळ ठेवला आहे ते करता या त्यांची गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी खाली घ्या वरती घ्या हे नको नाही तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मेसे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे। तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप म्हणजे दुःखाचा असेल, दुःखाचं म्हणजे कारण आज आपले बाप्पा चाललेत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे सगळे बाप्पा चालले आणि आपल्या पारखेडीच्या राजाची तुम्ही शेवटची आरती बघितली असेल, महाआरती, ती तुम्हाला थोडासा क्लिप दाखवण्याचा मी प्रयत्न केला। तर आणि नंतर आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी रायगडांचं 12 किल्ले यांचं ते देखावा केलं। तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये, थोडं घ्यायचा मी प्रयत्न केला। आणि आता आपण आलो आहे दरवर्षीप्रमाणे निकेतच्या इथं ऑर्डरला आणि मी बघतोय बीटचं गेल्या वर्षीचं टी शर्ट घातलेलं आहे, कारण का इकडे यावर्षी फुल हळद उडते आणि फुल धिंगाणा असतो। हे बघा आपला सेटअप लावायला चालू आहे, पोरांनी चालू केलं आहे, पोरांनी पण जुनेच कपडे घातले आहेत। आणि संध्याकाळी पण ऑर्डर आहे, पण संध्याकाळी मी नसणार ऑर्डरला, म्हणजे आता पहिल्या ऑर्डरचाच मी ब्लॉग काढतो आहे। संध्याकाळी साई, दोड्डो, संस्कार हे लोक असणार आहेत। तर काही बोलण्यासारखं शब्दच नाही, कारण जी बाप्पाची जागा असते ती सगळ्यांनाच आहे। आम्हाला तर खूपच आहे सगळ्या वाडीतल्या पोरांना, कारण पारशिवडीचा राजा म्हटलं आमच्या मनातला राजा येतो आणि अख्ख्या पारशिवडी करणारा राजा येतो, राज करणारा राजा आहे। आता आम्ही लोकेशनला आलेलो आहे, तर आपण वाजव्या आणि परत राजाच्या इथं आपण जाऊया, भंडारा वगैरे ते सगळं करूया, ब्लॉगमध्ये आपण घेऊया काय काय होतं काय नाही। तर आपला बाप्पाचा ब्लॉगचा शेवटचा हे असेल, काय बोलतात ते व्हिडिओ असेल। तर पुढच्या वर्षी परत ते कधी येतात ते, पुढच्या वर्षी 14 सप्टेंबर खूपच लांब आहे समजा। तर
14 सप्टेंबरची आपण वाट बघूया. तर आता आपण गटप करायला चालू केलं संस्कारनी आणि भर पावसात वाजवायला लागणार याच. तर तुम्हाला मी थोडा वेळ भेटतो, इन्स्ट्रुमेंट वगैरे लावतो. चला. गणपती बाप्पा आलेले दादा. आपला शो चालू आहे. चलिए शुरू करते हैं.
मित्रांनो आता मी निघालो आपल्या शोवरून, कारण मला घरचा पण आपल्या पारसोडीचा राजा नारळ द्यायचा आहे आणि पारसोडी आपल्या घाटकोर म्युझिशियनचा पण नारळ द्यायचा आहे. आणि आता हे 10 आणि 15 मिनिटात बंद होईल. तर मी आता डायरेक्ट चाललो वाडीत. तर आपल्याला वाडीत भेटतो आपण थोडा वेळ. तर चला आपण डायरेक्ट वाडीत भेटूया. मित्रांनो आपण बीडचं नारळ आणि हार घेतलेला आहे गणपती बाप्पाला. स्वरूप भाई आपले व्हिडिओ काढेल. आज भावा मिथून डान्स होणार आहे, कसं वाटेल? काय एक नंबर. ते आपल्याला तो डान्स बघायला ढटांग टंग ढटांग सगळं होणार, सगळं होणार. लहान वयात तंबाखू म्हणजे विमल खाणं मोठी गोष्ट आहे. तर चला आपण पटकन नारळ देऊ, कारण गणपती आपण निघायच्या तयारीत आहे. तर पटकन नारळ देऊ आणि तुम्ही व्हिडिओ बघा. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जो बनवलेला जो ग्रुप आहे त्याने ते सलोमन नायकची हातभेटीचा नारळ ठेवला आहे. ते कसं या त्यांची जी काही मनात इच्छा त्या परिपूर्ण कर, त्यांना नोकरीला यश लागू दे. त्यांच्या ज्या पॅन्ट जो आहे त्यांनी जे केलेली जी संकल्प आहे त्याची प्रगती होऊ दे ही तुझ्या कधी प्रार्थना. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी हे पाचव्याच्या सुवर्ण राजा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी थाटात माटात या बाळगोपालाने आम्ही सगळ्यांनी मिळून जी 3-2 महिने जी वेळी आपली सेवा केलेली आहे ते तू पावन करून घे. ही सेवा करीत असताना विभागातील जनता असेल, मंडळाचे कार्यकर्ते असतील, यांच्याकडून काही चूक झाली असेल ती चूक सर्वप्रथम आपण आपल्या चरणी घ्यावी. मंडळाचे देणगीदार, हितचिंतक, विभागातील रहिवासी, मंडळाचे रात्रंदिवस झटणारे असोत नसोत पण सगळे कार्यकर्ते यांच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या काय आहेत त्या परिपूर्ण घर करून घे. त्यांच्या मुलाबाळांना सुखी ठेव. जे कुटुंबाचे प्रमुख असतील त्यांच्या नोकरीमध्ये धंद्यामध्ये चांगल्या रीतीने यश प्राप्त होऊ दे. मुलाबाळांना शिक्षणामध्ये चांगल्या रीतीने यश प्राप्ती होऊ दे. त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या परिपूर्ण कर. या मंडळाला देणगी देणारे आमचे जाहिरातदार असतील, हितचिंतक असतील, सल्लागार असतील, जे जे कुणी म्हणून तुझे भक्त असतील, मनोमनी जे तुझी पूजा करतात, तुझं नामस्मरण करतात, त्या सर्वांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती दे. त्यांची जी काही रखडलेली कामं आहेत, अडलेली जी कामं आहेत ती परिपूर्ण करून आम्ही जी सेवा केलेली आहे ती विसर्जन सोहळा पूर्ण होईपर्यंत कुठल्याही प्रकारची अडी अडचण न येता परिपूर्ण करून घे. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मंगळमूर्ती पुढच्या वर्षी पाचवीच्या सुवर्ण राजाचा गणपती बाप्पा मंगळमूर्ती. 1 2 3 4 1 2 3 4 पाचवीच्या सुवर्ण राजाचा पाचवीच्या सुवर्ण राजाचा पाचवीच्या सुवर्ण राजाचा पाचवीच्या सुवर्ण राजाचा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगळमूर्ती मंगळमूर्ती. गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगळमूर्ती गणपती बाप्पा मंगळमूर्ती. फायनली बसलेला हा भिजायचं नाही. फायनली गणपती बाप्पा बसलेला आपला म्हणजे विसर्जनला चाललेला आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर पारचीवाडीच्या राजाचा विजय असो.
यांची सर्व गणपती बाप्पा निघाले लागला बघा. हे पुढे डीजे चालू. तर मित्रांनो आपल्याला म्हणजे आपल्याच ना सगळ्यांना आपण आवाज स्लो केला म्हणून सगळे नाराज आहेत. आम्ही स्वतः नाराज नाही, आम्ही नाचत नाही. मंडळाचे सेक्रेटरी विराज पांडे त्यांच्याकडून जाणून घ्या का परमिशन नाही आहे. बोल काय परमिशनचं राहिलंच काय आता. त्यांचं पण सगळ्यांचा आवाज बारीक आहे, सगळ्यांचा आवाज बारीक आहे, आवाज बारीक आहे. आम्ही आता हा आम्ही पोलिसांच्या आदेशांचं पालन करतो. हो ते पण आहे, पण आम्ही तरी सगळ्यांचा झाडी मारतोय की कोण कोणाचा आवाज केवढा तेव्हा आपण डेअरिंग करायला. आमच्या डीजेवाला डीजेवाला यावर्षी लय हाड आहे. इथं पण स्टँडिंगच आहे. आमचा सेक्रेटरी तिकडे नाचायला गेलाय. वाईफ तिकडे वाईफ घ्यायला गेला, वाईफ पांडे. आणि ह्याने तर ठरवलंच आहे गाडी पुढे घ्यायची. आमचा आता गिरगावचा दौरा आहे 10 वाजता. बघा गणपती बाप्पा सोडून जायचं. गणपती बाप्पा सोडणार आमच्या तिथून डायरेक्ट गिरगाव. 12 वाजणार 10 नाही वाजणार. आता मी पण विचार करतो आपल्या शोला जावं, कारण मला पण मजा नाही येते. आता आमची सेक्रेटरी गेले ना तर सगळा बोजा माझ्याती पडलाय आता, म्हणजे सहसचिव म्हणून. हे अरे ह्याला घेऊन जा, ह्याला घेऊन जातील म्हटल्या. हा आपल्याला आपला काय पदबीत नाही, आपण सभासद आहे. तर डायरेक्ट सहसचिव दोघं भाऊ, सख्खे भाऊ. तर मित्रांनो मी आता तुम्हाला आपल्या शोला दिसतोय. साहिल भाऊ हाफ चड्डीवर त्या आलेला आहे कबड्डी खेळायला. आणि हा भावाली बघा डायरेक्ट ह्याच्यात दिलंय. तर आता मी पण वाजवणार, कारण मला तिकडे कंटाळा आलेला. आणि गाणी पण तो एवढा खास वाजवत नव्हता. आणि पहिली गोष्ट आवाज कमी तिकडे जेली नाचत नाही, जिथे आवाज आहे तिकडे जेली नाचतो. हा आता वाजवणार. आणि अपडेट चालेल. तर मित्रांनो आता मी वाजवतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. हा पैशासाठी आपण येत पण नाही. आपलीच बीटचे घोर भेटेल, मी घोर घेऊन पळून जाईल है ना. चला
आपल्या वाडीत पाचवडीच्या विसर्जन सोहळ्याला आणि परमिशन दिलेली आहे वाटतं जागेवर वाजवायचं आवाजचा म्हणजे स्पीकर डीजेचा आवाज तुम्ही वाढवू शकतात. तर आपण डायरेक्ट जाऊया नाचवर आणि एन्जॉय करू. आता वाजवलं तर सही, आता आपण नाचायला जाऊया. तर डायरेक्ट नाचताना भेटतो वाडीत. चला त्याला म्हणून ब्लॉग मध्ये घेतला ना आता ब्लॉग चालू आहे मला आता. मित्रांनो तुम्ही आता आरती बघितली आणि वास्तव आरती आपल्या जसं घाटकोर म्युझिशियनची शेवटची आरती आहे तशी आपल्या पार्श्वडीच्या राजाची पण आहे. आता बाप्पा पुढे येईल आणि आपण डायरेक्ट विसर्जनला भेटूया. आणि हा गौरव भोसले. हाय, कसे आहेत? मस्त आहे. तू कसा आहेस? मस्त आहे. तू पण मस्त दिसतेस. तर आता आपण जाऊया पुढे, मग सगळे एकत्र निघूया आणि आपला बाप्पाचा फायनली विसर्जन नंतर आपला ब्लॉग एंड होईल. बाबू बघा गुलाला नाही भाई, काय बोलशील? बोल. राजावाडीचा महाराजा. आणि आपला गणपती बाप्पाचा पण टेम्पो आलाय. आता डायरेक्ट आपला शीतल तलावाला भेटा. आणि ह्याची दाढी बघा, ह्याची दाढी बघा, कलर मारून आलाय. कलर डायरेक्ट आपण हा ठीक आहे चालेल. तर डायरेक्ट आपण डायरेक्ट शीतल तलाव जवळ भेटूया. चला. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायक, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. पाचशीवाडीचा राजा. चला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. ए गणू आता. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आता शीतल तलावाजवळ. पोरांची धांदल. साई बांद्रे पण आलाय ऑर्डर वरून. 12 वाजता संपली ना? 12 वाजता संपली. भक्तांची कामना पुरविता.
मित्रांनो, आजचा आपला पाचवडीचा राजाचा पण विसर्जन झाला आणि आपला आजचा ब्लॉग एंड होतोय. हे बघा टेम्पो, आता पोरं निघतील. आता मी चाललो आहे आपला श्रावण सोडायला, म्हणजे नॉनव्हेज खायला, कारण बाप्पाचं विसर्जन झालं तर मग आपण चालू. तर चला, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगला. तुम्हाला टाटा, बाय बाय.